नमस्कार मंडळी, सुभाषित रत्नानी या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, आधी आजचं जे सुभाषित आहे ते सुभाषित आपण म्हणणार आहोत। अपूर्वः कोपि कोशोऽयं विद्यते तव भारती, व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति संचयात। या सुभाषितामध्ये आपल्याला देवी सरस्वतीने आपल्याला काय दिलेलं आहे त्याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत। सुभाषितकार सुरुवातीला या सुभाषितामध्ये म्हणत आहेत, अपूर्वः कोपि कोशोऽयं विद्यते तव भारती। भारती म्हणजे आपल्या शारदेचं, सरस्वतीचं एक नाव आहे मंडळी। सुभाषितकार म्हणतात की हे देवी सरस्वती, हे देवी शारदा, अपूर्वः तुझा जो कोश आहे, तुझा जो ज्ञानरूपी खजिना आहे तो अतिशय अपूर्व असा आहे, ज्याची तुलना करता येणार नाही असा आहे, अपूर्व आहे। का बरं सुभाषितकारांनी देवी सरस्वतीचा जो कोश आहे, इथे कोश याचा अर्थ ज्ञान, विद्या अशा अनुषंगाने घ्यायचा आहे। तो कोश का बरं अपूर्व आहे ते दुसऱ्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे मंडळी। दुसऱ्या ओळीमध्ये सुभाषितकार आपल्याला काय म्हणतात, व्ययतो वृद्धी मायाती क्षय मायाती संचयात। व्यय, व्यय म्हणजे खर्च करणे, देणे। ते म्हणतात तुझा हा ज्ञानरूपी जो कोश आहे, विद्यारूपी जो खजिना आहे तो व्यय केला। व्यय केला म्हणजेच काय, तो दुसऱ्यांना दिला। दुसऱ्यांना दिला म्हणजेच काय मंडळी, आपल्याकडचं ज्ञान जर का आपण समोरच्या व्यक्तींपर्यंत पोचवलं, त्यांच्यामध्ये जर का पसरवलं, तर हा खजिना आपण जो ज्ञानरूपी त्यांना दिला त्याच्यामुळे आपल्याकडचा तो खजिना रिकामा नाही होत ज्ञानरूपी, तर काय होतो, तो वाढतो। व्ययतो वृद्धिम आयाती, वृद्धी होते, त्याच्यामध्ये वाढ होते। आणि जर का क्षयमायाती संचयात, त्या विद्येचा संचय करून ठेवला, त्या ज्ञानाचा जर का संचय करून आपण ठेवला, तर मात्र ते ज्ञान कसं होतं, क्षय होतं, नष्ट होतं, नाश पावतं। श्रोते हो, हा झाला शब्दशः अर्थ, पण ह्याच्यातनं आपल्याला भावार्थ काय बघायचा आहे, लक्षात येतोय तुमच्या? इथे सुभाषितकार आपल्याला समजावून देतात की विद्यारूपी जे धन आहे, ज्ञानरूपी जे धन आहे की नाही, ते आपण लोकांना दिलं तर आपलं ते वाढतं। बघा बरं, आपल्या जवळ जे ज्ञान आहे ते आपण लोकांना दिलं की ते अजून आपल्या स्मृतीमध्ये राहतं, दीर्घकाळ आपल्या स्मरणामध्ये राहतं। आणि चला, मी आता भरपूर ज्ञान मिळवलं, मी माझं ज्ञान इथे माझ्या मेंदूमध्येच ठेवणार आणि महिनोन्महिने आपण त्या ज्ञानावरती कोणतीही प्रक्रिया केली नाही, विद्येवरती कोणतीही प्रक्रिया केली नाही, तर कालांतराने आपली ती स्मृती क्षीण होते आणि आपण जे ज्ञान शिकलेलो आहोत ते विस्मरणात जायला सुरुवात होते। पण आपल्याकडे असलेली माहिती, आपल्याकडे असलेलं ज्ञान जर का आपण सतत लोकांना देत राहिलो, त्यांच्या जवळ आपलं ज्ञान वाटत राहिलो, तर ते मात्र दीर्घकाळ सतत सतत त्याची पुनरुक्ती होऊन ते ज्ञान दीर्घकाळ टिकून राहतं। असा अर्थ या ठिकाणी सुभाषितकारांना अभिप्रेत आहे। बाकीची जी संपत्ती आहे, बाकीचा जो कोश आहे, बाकीचा जो खजिना आहे पैशाच्या रूपामध्ये असलेला, तो एकदा कोणाला दिला की आपल्याकडचा संपून जातो। पण विद्येचं उलट आहे आणि ते अगदी योग्य आहे की तो खजिना आपण जर का लोकांमध्ये दिला, लोकांमध्ये ते ज्ञान वाटलं, तर आपला तो कोश वाढतो। आणि जर का त्याचा फक्त संचय स्वतःजवळच केला, त्याच्याबद्दलचा कोणताही विचार किंवा कोणताही प्रसार आपण केला नाही, तर तो खजिना, ते ज्ञान कालांतराने क्षय पावतं, नष्ट पावतं। म्हणजेच देवी शारदेनी आपल्याला जो ज्ञानरूपी खजिना दिलेला आहे तो आपला अद्ययावत तर राहिला पाहिजेच,
पण सतत त्याच्यावर विचार मंथन झालं पाहिजे, त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे, आपलं ज्ञान आपण समोरच्याला दिलं पाहिजे. हा बोध आपल्याला मंडळी या सुभाषितामधनं मिळालेला आहे. मंडळी, आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे बरं का. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे नावाचं जे YouTube चॅनल आहे त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाईल. धन्यवाद मंडळी.